इथे आपण क्रिस्पी कॉर्न कसे करायचं ते पाहूया. आणि मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण 1 ते 1.5 स्पून नमक टाकून घेऊया. नमक टाकल्यानंतर मी हे जे मखाचे जे दाणे काढून ठेवले आहे हे आपण यामध्ये टाकून घेऊया. आपण 5 मिनिटापर्यंत याला शिजवून घेऊया. आणि थोडेसे नरम मऊ पडले की आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया. पाणी चांगलं नितळून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण ठेवून घेऊया आणि पाणी नितळून घेऊया. चांगलं नितळल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकले आहे. 2-3 स्पून कॉर्नफ्लॉवर. याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर मी इकडे तेल गरम करायला गॅसवर ठेवलं आहे आणि हे आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया. उडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडंसं लांब राहिलं चांगलं. टाकल्यानंतर थोडा वेळ लांबच राहतं. जेव्हा हे फडफड फडफड करतं त्यावेळेस थोडंसं लांब राहतं. तळल्यानंतर बघा हे. आणि हे आता आपण हे दुसरे कॉर्न टाकून घेऊया त्याच्यामध्ये. क्रिस्पी तळले आहेत बघा. हे एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये जिरा पावडर, काळी मिरी टाकूया आपण, ब्लॅक पेपर आणि लाल तिखट, थोडंसं नमक अगोदरच टाकून घेतल्यामुळे आपण थोडंसं टाकून घेऊया आणि थोडंसं आमचूर पावडर टाकून घेऊया. झालं आपलं क्रिस्पी कॉर्न. हे पहा, क्रिस्पी कॉर्न घरच्या घरी तयार.